आतापर्यंत आपण आपल्या सूर्यमालेतले सगळे ग्रह एक्सप्लोर केले, कशापासून बनलेले, तिथली कंडिशन कशी आहे हे पण बघितलं. समजा जर असं काही झालं आणि आपण जर टेलिपोर्ट झालो एखाद्या ग्रहावर, तर आपण किती वेळ जिवंत राहू शकताल? वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्यात आपण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय. आणि आजच्या भागात हेच बघणार आहेत की आपल्या सूर्यमालेतल्या कोणत्या ग्रहावर आपण किती वेळ जिवंत राहू शकू. पहिला नंबर आहे मर्क्युरी, बुधचा, सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह, जिथं दिवसा 400 डिग्री सेल्सिअसवर तापमान जाते आणि रात्री -180च्या खाली. त्यामुळे जगायचं तर सोडाच, तुम्ही कोणत्या वेळेला लँड करणार आहेत तिथं हे ठरवल की तुम्ही फ्रीज होऊन मरणार का फ्राय होऊन. नंबर 2 वर आहे शुक्र, हॉटेस्ट प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टीम. म्हणजे तिथं गेल्या गेल्या तर फ्राय होणारच आहे, पण त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये क्रश पण होणार आहे, ही एक नक्कीच आहे. मार्स म्हणजे मंगळ, ज्याला आपण आपलं दुसरं घर बनवायचं स्वप्न बघतोय पुढच्या काही वर्षांमध्ये, तिथं फक्त एक CO2चा प्रॉब्लेम आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एवढं जास्त आहे की तिथं गेल्यास 2 मिनिटात गुदमरून मरणार. आता लार्जेस्ट प्लॅनेट गुरु आणि त्यानंतर शनी, दोन्ही पूर्ण गॅसने बनलेले आहेत. लँड तर करता येणार नाही. काही जणांना प्रश्न पडतो की त्याच्या आरपार आपल्याला उडत जाता येईल का? पण इमॅजिन करा, एवढा गॅस म्हणल्यावर प्रेशर किती असणार आहे? सर्वायवलचा प्रश्नच येत नाही. आता उरले युरेनस आणि नेपच्यून, जे सूर्यमालेच्या एकदम शेवटच्या कोपऱ्यात. ते दोन्ही बनलेलेच आहेत एकदम पॉयझनस गॅसनी, म्हणजे मिथेननी, आणि त्यावर ॲडिशनल एकदम सेकंदात गोठवून टाकणारं तापमान. सूर्यमालेच्या कोणत्याच ग्रहावर जगण्याची एवढी सुद्धा शक्यता नाही, आणि आपल्या पृथ्वीवर 80 लाखांपेक्षा जास्त प्राणी आणि वनस्पती आहेत. ह्याला काय योगायोग म्हणता येईल का? कुठंच नाही. आणि मग पृथ्वीवरच एवढी डायव्हर्सिटी का बरं? याच्या पाठीमागं पण एक कारण आहे, जे आपण पुढच्या भागात बघणार आहेत. त्यासाठी फॉलो करायला विसरू नका.